नमस्कार, मी भाग्यश्री आणि मी पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्यासोबत एक नवीन ट्रॅव्हल एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी। बाळूमामाच्या नावानं चांग भलं नावाची सिरियल कलर्स मराठीवरती लागायची, तुम्हाला नक्कीच आठवत असेल। तर आपण आज त्यांच्या दर्शनासाठी चाललोय आदमापूरला। चला तर मग सुरुवात करूया प्रवासाला। रत्नागिरीहून जवळपास 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आदमापूरला। आदमापूरला संत बाळूमामा यांचं सुंदर मंदिर आहे। संत बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात। त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 मध्ये बेळगाव नजीक चिक्कोडी तालुक्यात झाला। बाळूमामांचे श्री क्षेत्र आदमापूर येथे भव्य मंदिर, धर्मशाळा, प्रसाद हॉल अशा वास्तू उभारल्या आहेत। बाळूमामांच्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन धन्य झाले। संतश्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या 74व्या वर्षी आदमापूर येथे आपली समाधी घेतली। बाळूमामांचे दर्शन घेऊन कपाळाला भंडारा लावून तेथील महाप्रसादाचा आनंद घेतला आणि बाळूमामांचा भूत उतरवणारा काम पाहण्यासाठी निघालो। पोहोचेपर्यंत वाटेत खूप सारे बाजरी तंबाखूचे मोठे मोठे मळे लागत होते। जवळपास 30 मिनिटांनंतर आम्ही मूळ क्षेत्र मेतगेला पोहोचलो। या मंदिरामध्ये तो खांब आहे ज्याने भूतबाधा नष्ट होते। याच गावात बाळूमामांच्या पत्नी सत्यावा देवी यांचं देखील मंदिर आहे आणि हे मंदिर खूप सुंदर आहे। या मंदिरावरती समुद्र मंथनाचा देखावा दाखविला आहे आणि तो इतका सुंदररित्या दाखवला, त्याच्यावरचे जे कलर्स वगैरे दिलेले आहेत ते खूप सुंदर आहे आणि खूप मोठं आहे मंदिर। सो आवर्जून या मंदिराला देखील नक्की भेट द्या। आदमापूरला छान दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही नरसोबाच्या वाडीला गेलो आणि तिकडून मग अक्कलकोटला। अक्कलकोटचा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी अपलोड केला आहे चॅनलवरती, तर तो सुद्धा अवश्य पहा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।